नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. हरित महाराष्ट्र समृद्ध भविष्य ग्रामपंचायत सलगरे व सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत सलगरे येथे उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. झाड म्हणजे जीवनाचा श्वास, झाड म्हणजे निसर्गाचा विश्वास. आज लावलेले एक रोपटे उद्या घडवेल हिरवे भविष्य खास. आज लावलेले प्रत्येक रोपटे हे उद्याच्या पिढीसाठी शुद्ध हवा, हिरवेगार पर्यावरण आणि समृद्ध जीवनाची अमूल्य भेट आहे. वृक्ष लावणे ही केवळ एक कृती नसून निसर्गाप्रती आपली जबाबदारी आणि भावी पिढीप्रती आपले कर्तव्य आहे. आज एक वृक्ष लावूया, उद्या हजारो श्वास वाचवूया. चला हरित महाराष्ट्राच्या या लोक चळवळीत सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प कृतीत उतरवूया. आज सलगरे तालुका मिरज येथे ग्रामपंचायत सलगरे व सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना सन 2026 अंतर्गत अटल आनंदवन घनवन प्रकल्प मियावाकी अंतर्गत 12,000 वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील, माजी उपसरपंच सौ रुपाली हार्गे, माजी उपसरपंच श्री रमेश चाळके, माजी राज्य आदर्श सरपंच श्री तानाजीराव पाटील आप्पा, ग्राम महसूल अधिकारी श्री विजया कगुडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री SY भाते, कौशल्या भोसले मॅडम, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण सांगली वनपाल श्री विश्वास पाटील, वनरक्षक श्री MP शेगावे, वनपाल रेणुका पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरेचे वैद्यकीय अधिकारी श्री ओंकार ननावरे, अंगणवाडी सेविका गोदाबाई लोहार, रेहना नदाफ, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 2 चे शिक्षक वृंद व विद्यार्थी, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेश कोष्टी, युवा उद्योजक श्री सुहास कुंडले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. वन विभागावतीनं या ठिकाणी मियावाकीचं उद्घाटन नुकतंच या सलगर गावच्या आद्यनागरिक सरपंच सौ जयश्रीताई पाटील, त्याचबरोबर ग्रामसेवक तलाठी आणि सर्वच वन विभागाचे अधिकारी आणि गावामधील सर्वच मान्यवर आणि आमचे लहान भावंड बहिणींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. वास्तविक 1-2 एकर जागा यांना उपलब्ध करून घेण्याची गरज होती, पण एवढी जागा गावालगत उपलब्ध नसल्यामुळं आणि उर्वरित ठिकाणी पहिलीचीच झाडं असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला जागा मोठ्या प्रमाणामध्ये देता आली नाही. पण बाहेर करूनसुद्धा एवढा मोठा चांगला प्रकल्प गावाच्या बाहेर असणंसुद्धा काय फार बरोबर वाटलं नाही. म्हणून थोडी जागा कमी असू दे पण गावालगत असू दे, या प्रकल्पाशेजारीच ग्राउंड आहे, त्याला लागूनच त्या ठिकाणी नाना नानी पार्क ग्रामपंचायतीच्या वतीने उभं करायचा विचार आहे, जेणेकरून गावामधली वृद्ध माणसं असतील नातवंडांना घेऊन या ठिकाणी जरी आले तरीसुद्धा मुलं त्या झोपाळा पाळणा वगैरे याच्यामध्ये खेळतील. त्या वयोवृद्धांना फिरायचं म्हटलं तर सुद्धा याच्यामध्ये थोडंसं बसायला बाकडी वगैरे टाकून त्यांना एक मनमुरादा आनंद लुटण्याचं एक ऑक्सिजन पार्क म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रकल्प वन विभागानं हाती घेतलेला आहे. खरोखरच या ठिकाणी मनापासून वन विभागांना ग्रामपंचायतीच्या वतीनं धन्यवाद देतो. या प्रकल्पाचं उद्घाटन आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या वतीने घ्यायचं ठरलं होतं, पण थोडंसं त्यांचं काम अचानक निघालं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण आपल्या स्तरावरती सदरच्या प्रकल्पाचं उद्घाटन करून घ्यावं. म्हणून या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. नक्की हा जो काही मियावाकी आहे तो तालुक्यांमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा उभा राहील एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं साहेब या ठिकाणी तुम्हाला जे काही मदत लागेल, आता मदत म्हणजे पाण्याचीच मदत फार महत्त्वाची आहे. समजून चला इथं पाण्याचे बोर आहेत, त्याच्यामधून तुम्हाला पाणी मिळेल. उन्हाळ्याला पाणी कमी पडलं तर ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर आहे, टँकरसुद्धा आहे. तुम्ही फक्त बाबा आम्हाला या ठिकाणी असं पाणी पाहिजे म्हणून सांगितलं तर नक्की सदरचं ट्रॅक्टर टँकर विना मोबदला ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल असं सरपंच आणि ग्रामसेवकाच्या वतीनं या ठिकाणी सांगतोय. आणि हा प्रकल्प गावाच्या दृष्टीनं फार चांगला आणि महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचं एकंदरीत जपणूक तळहाताच्या फोडाप्रमाणे नक्की आम्ही करू एवढं विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा वन विभागाचं मनापासून धन्यवादही देतो आणि आभारी मानतो.